नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला झणझणीत चटपटीत अगदी नाशिक स्टाईल मिसळ कशी बनवायची ते दाखवणार आहे. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता एक वाटी मोड आलेली मटकी घेतली, कुकरच्या भांड्यामध्ये घालून 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यात 2 ग्लास पाणी घातले, अर्धा चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ घातले व कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घेतल्या. ही मिसळ अतिशय चविष्ट व झटपट तयार होणार. कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आता बघूया उसळ आपली बघा किती छान शिजलेली आहे. उसळ अशी शिजल्यानंतर साईडला ठेवूया. आता पुढील तयारी करूया. तुमच्या घरी जर लहान मुलं असेल तर अशीच उसळ खायला दिली तरी मुलं अतिशय आवडीने व चटपटीत खातात. आता पुढील तयारी करूया. त्याकरिता 1 कांदा, 1 टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता व तयार केलेले वाटण घेतले. वाटणामध्ये मी कांदा, लसूण, खोबरं, अद्रक त्याचप्रमाणे टोमॅटो भाजून घेतले होते व त्याचं वाटण तयार करून घेतलं होतं. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेजपत्ता, दालचिनी व 2-3 लवंग व काळी मिरी घालून घेतली व चांगले फ्राय करून घेतले. नंतर त्यात जिरे घालून तेही चांगले फ्राय करून घेतले. नंतर कढीपत्ता तडतडू दिला. कढीपत्ता झाल्यानंतर त्यात अद्रक लसणाची पेस्ट घातली. भरपूर सारा कांदा घालून तोही चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला. नंतर त्यात कट केलेले टोमॅटो घालून तेही चांगले फ्राय करून घेतले. टोमॅटो व कांदा शिजण्याकरिता त्यात थोडेसे मीठ घातले. मीठ घातल्याने कांदा व टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो. कांदा व टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर तयार केलेले वाटण घालून घेतले. हे वाटण घातल्याने चवीला अतिशय सुंदर व अतिशय टेस्टी अशी मिसळ बनते. वाटण घालून झाल्यानंतर त्यात चिमूटभर हिंग, धने जिरे पूड, लाल तिखट, काळा मसाला, थोडीशी हळद व मिसळ मसाला घालून घेतला व चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतला. सर्व मसाल्यांना चांगलं तेल सुटण्याकरिता अर्धा पळीत पाणी घालून घेतले व ते चांगले शिजू दिले. अगदी दाखवते त्याप्रमाणे सारखे मिक्स करत राहावे म्हणजे तळाला लागत नाही. सर्व मसाल्यांना चांगले तेल सुटल्यानंतर त्यात शिजवून घेतलेली मिसळ घालून घेतली. शिजवून घेतलेली मिसळ घालून घेतल्यानंतर चांगले मिक्स करून घेतले व 1 उकळी येऊ दिली. ही मिसळ चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व चविष्ट अशी बनते. नंतर त्यात भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली व पुन्हा 1 उकळी आणू दिली. चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व झटपट तयार होणारी मिसळ मिसळला ज्याप्रमाणे झणझणीत त्याचप्रमाणे चटपटीत अगदी चविष्ट अशी नाशिक स्टाईल मिसळ तयार. एकदा नक्की ट्राय करा. ही मिसळ तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता. चवीला अतिशय सुंदर व टेस्टी अशी मिसळ तयार. एकदा नक्की ट्राय करा. असेच कमीत कमी साहित्य वापरून झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.